ओके. तर आपण ख्रिस्तशास्त्र पाहत आहोत आणि अ, विशेष करून आपण या विषयावर बराच वेळ दिलेला आहे आणि अजून मला असं वाटतं अजून एक क्लास आपला जाईल यावरच. यामागचा उद्देश आपण सुरुवातीला शिकलेलो आहे की आपल्या जीवनाचा स्रोत ख्रिस्त आहे. पूर्ण पवित्र शास्त्र त्याचं सामर्थ्य सुद्धा कोण आहे? ख्रिस्त आहे. आणि आपण प्रत्येक उपदेशामध्ये ख्रिस्ताला ऐकतो नाही का आपण? कारण सरतेशेवटी मंडळीचा मस्तक कोण आहे? तर ख्रिस्त आहे. मंडळीचा जो सर्व पुरवठा होतो प्रत्येक सांध्याला, प्रत्येक शरीरासाठी लागणारा पुरवठा जो मस्तकापासून होतो, तशाच प्रकारे मंडळीचा सर्वस्वी स्रोत केवळ प्रभू येशू ख्रिस्त आहे, नाही का? आणि म्हणूनच त्यावर आपण मनन करत असताना त्याचं दैवत्व आपण पाहिलं. त्यानंतर आपण या या दिवसांमध्ये त्याचं जे मनुष्यत्व आहे त्यावर आपण मनन करत आहोत आणि त्याच्यावर मग आपण अनेक बाबी ज्या आहेत त्या आपण हाताळलेल्या आहेत. त्यामध्ये मग तो मनुष्य या नात्याने अ, काय त्याने त्याचं देव पण बाजूला ठेवलं होतं का? तर बिलकुल नाही. त्यामध्ये मग आपण तो मनुष्य होणं का आवश्यक होतं, त्याबद्दल पण शिकलो. त्यानंतर देव आणि मानव तो फक्त परिपूर्ण मनुष्यच नव्हता, तर तो देव मानव म्हणून आपल्याला पाहायला भेटतो. एकाच त्या व्यक्तीमध्ये आपल्याला अ, परिपूर्णरित्या देव पण आणि परिपूर्णरित्या मनुष्यत्व दोन्ही स्वभाव एकमेकांच्या गोंधळ न करता आपल्याला पाहायला भेटतं त्या एका व्यक्तित्वामध्ये आपण पाहतो आणि तो ख्रिस्त आहे. मग त्याच्या मनुष्यत्वाबद्दल शिकत असताना मग आपण कुमारिकेच्या द्वारे जो जन्म आहे त्याचं महत्त्व आपण शिकलो मागे. आणि देहधारणेबद्दल आपण त्याबद्दल विचार करत असताना देहधारणेबद्दल आपण शिकलो. अ, त्यानंतर विशेष करून त्याची देहधारणा किंवा तो देव मानव झाला, तो देहधारी झाला. याबद्दल विचार करत असताना आपण शिकलो होतो केनोसिस थिअरी नाही का, की काय लोक म्हटले की तो मनुष्य ज्यावेळेस त्याने मनुष्य रूप धारण केलं किंवा तो देहधारी झाला त्यावेळेस त्याने आपलं देव पण पूर्ण बाजूला सारलं होतं नाही का. असं पुष्कळ पंथ चुकीचे शिकवण देणारे शिकवतात, परंतु आपण शिकलो की तसं बिलकुल नाहीये नाही का. तर खरं तर दोन्ही स्वभाव तिथं होते नाही का. देव म्हणून तर सार्वकालिकतेमध्ये होता, परंतु त्याने स्वतःला रिक्त केलं नाही का. फिलिपिकरास पत्रामध्ये अध्याय 2 आणि वचन 5 मध्ये सांगितलं तिथं रिक्त म्हणजे काहीतरी कमी करणं किंवा काढून टाकणं असा त्याचा अर्थ होत नाही मूळ भाषेमध्ये. तर देव म्हणून तो सार्वकालिकतेमध्ये होताच, परंतु त्या देवपणासोबत आता मनुष्यत्वाची भर घालण्यात आली. म्हणजे देव मानव झाला, तो देहधारी झाला आणि त्याचाच उलगडा मग पुढील वचनांमध्ये केलेला आहे. तर मग पुढे आपण त्याच्या मनुष्यत्वाबद्दलचे अनेक पुरावे पाहिले. तो खरा हाडा माणसांचा झाला नाही का. अगदी पहिले योहान 1 आणि वचन 1 ते 3 मध्ये योहान सुद्धा त्याची साक्ष देतो, म्हणतो की आम्ही त्याला पाहिलं, आम्ही त्याला ऐकलेलं आहे, आम्ही त्याला चाचपलेलं आहे, आम्ही त्याला निहाळलेलं आहे. तर मग तो खरंच मनुष्य पण होता आणि त्यासोबतच तो जीवनाचं वचन सुद्धा होता योहान म्हणतो. तर तो देव पण होता. तर दोन्ही एकाच वेळी आपल्याला पाहायला भेटतं. मग त्याच्या मनुष्यत्वाबद्दल शिकत असताना मग आपण बाप्तिस्माबद्दल शिकलो, की का बरं बाप्तिस्मा महत्वाचा होता ख्रिस्ताने घेतलेला. आणि खरंच तो जो बाप्तिस्मा करणारा योहानाकडून त्याने घेतला, याच्या मागचा उद्देश काय होता? कारण तो बाप्तिस्मा जो होता तो पापापासून फिरणं, पापांपासून पश्चाताप किंवा पापांपासून फिरण्याबद्दलचा होता तो नाही का. तर मग का बरं त्याने घेतला? तर मग तो आपला प्रतिनिधी म्हणून उभा होता आणि तो अगदी स्पष्ट रीतीने म्हटला की बघा, जे धर्माचरण आहे सर्व ते पूर्ण करणं गरजेचं आहे. आणि मग त्याद्वारे आपण पाहिलं की तो देवाने पाठवलेला अभिषिक्त सुद्धा ठरलेला आहे खरा, जिथं देवाचा आत्मा कबुतरासारखा उतरताना आणि आकाशातून
पित्याची वाणी होताना आपण पाहिली. आणि मग त्यानंतर आपण त्याची झालेली जी मोहपरीक्षा आहे, का बरं ख्रिस्त मोहपरीक्षेतून गेला? ह्या सर्व गोष्टींचं मी जे उजळणी आहे यासाठी करत आहे, की आपल्या हृदयात या सर्व गोष्टी ठसविल्या जाव्यात, नाही का? तर मोहपरीक्षेमधून तो का गेला होता? तर मग त्यामध्ये आपण पाहिलं, की तो अ, आपल्याला सहानुभूती दाखवणारा असा तो अ, महायाजक असा होईल, नाही का? कारण आमचं अशक्तपण, आमची दुर्बलता, आम्ही ज्या सगळ्या स्थितीमधून जातो, नाही का? तर तो इतका महान तारणारा आहे, की तो त्या सगळ्या स्थितीमधून गेला. म्हणून तुमचे क्लेश किंवा माझे क्लेश, आपल्या वेदना, आपला अशक्तपण, हा महायाजक जो आहे ख्रिस्त, त्याला माहित आहे, कारण त्याने त्याच्याही पलीकडे सर्व गोष्टी अनुभवल्या आहेत. आणि मग आपण आलो होतो ते म्हणजे पापविरहित जीवनाकडे. तर नक्कीच तो या सर्व गोष्टींमधून गेला. परिपूर्ण तो मनुष्य म्हणून होता. देहधारी तो झाला, परंतु आपण शिकलेलो आहे की त्याच्यामध्ये पापाचा लवलेशही नव्हता. बिलकुल पाप नव्हतं. निर्दोष तो होता. तो पूर्णपणे निर्दोष, निष्पाप होता. त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा पापाचा परिणाम, प्रभाव तो नव्हता. म्हणूनच तो शेवटचा आदाम आपल्यासाठी झालेला आहे. पहिल्या आदामाने जिथं आज्ञा मोडल्या, तिथं दुसरा आदाम किंवा शेवटचा आदाम म्हणून तो पूर्ण त्याने आज्ञा पालन केलेलं आपल्याला पाहायला भेटतं. आणि तोच मग आपल्या धार्मिकतेचा आधार बनतो. कारण ही धार्मिकता, हे नीतिमत्व त्याच्या निर्दोषतेपासून, तो खुद्द मुळात नीतिमान आहे. आणि त्याने त्या आज्ञाधारकतेतून हे दाखवलेलं आहे, की आम्ही जे पूर्ण करू शकलो नाही, तो आपला प्रतिनिधी म्हणून ख्रिस्ताने पूर्ण केलं. आणि त्याने आपल्याला अं, वाचवलेलं आहे. पापावर विजय मिळवणं, नाही का? मग त्याच्या परीक्षांमध्ये मोहामधून जात असताना सुद्धा त्याने तडजोड केली नाही. मग ते 4 मध्ये जर आपण बारकाईने वाचलं तर, नाही का? तर नक्कीच आपण परीक्षेत पडतो, आपण पुष्कळ वेळा असफल होतो, आपण निराश होतो, आपण आपल्यावर थोडं जरी संकट आलं तरी आपण कधी कधी ढळतो. पण आपला तारणार असा आहे की ज्याने त्या परीक्षांमध्ये विजय मिळवलेला आहे. आणि त्याने हे सुद्धा दाखवलं की तुम्ही सुद्धा विजय मिळवू शकाल, नाही का? आता आज विशेष करून आपण पुढे जात असताना, ह्या भूतलावर असताना प्रभू येशू ख्रिस्ताने जे केलेले सेवा कार्य आहे आणि त्याने केलेले चमत्कार, त्याबद्दल सुद्धा आपण विचार करणार आहोत. बरं, आता पहिली गोष्ट, ज्यावेळेस ख्रिस्ताच्या मनुष्यत्वाबद्दल आपण विचार करतो, तर अ, संपूर्ण सुवार्ता जी आहे, ही सुवार्ता खुद्द ख्रिस्त आहे, आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे. कारण ही सुवार्ता इतर कोणा घटनेबद्दल नाही फक्त, तर एका व्यक्तीबद्दल आहे. अ, कारण तो व्यक्ती आपल्यासाठी सुवार्थ आहे. म्हणूनच करिंथकरस पत्रामध्ये तो आपल्यासाठी तो आपल्यासाठी नीतिमत्व झालेला आहे. तो आपल्यासाठी ज्ञान झालेला आहे. तो आपल्यासाठी आपल्यासाठी तो नाही का, तो तो खऱ्या रीतीने तो सर्व काही झालेला आहे, जे आपल्यासाठी गरजेचं आहे. आणि म्हणूनच ज्यावेळेस आपण सुवार्तेचं चित्रण आपल्या समोर आणतो, ज्यावेळेस आपण सुवार्तेबद्दल विचार करतो, तर सुवार्ता खुद्द प्रभू येशू ख्रिस्त आहे. म्हणूनच आपण प्रत्येक मुद्दा जो ख्रिस्ताच्या व्यक्तित्वाशी आणि ख्रिस्ताने केलेल्या कार्याशी निगडीत आहे, त्या सर्वावर आपण मनन करत आहोत. बरोबर? आणि म्हणूनच ख्रिस्तशास्त्र आपण का शिकत आहोत? आता लवकरच डिसेंबर महिना पण सुरू होतोय, बरोबर? आणि सगळीकडे नाताळची तयारी जोरात सुरू होते. आणि देवाचे सेवक वर्ग सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे मेसेज तयार करायला, ख्रिसमस मेसेजेस, नाही का, तयार करायला सुरुवात करतात. तर नक्कीच आपल्यासाठी हे जे सत्र आहेत, ख्रिस्त केंद्र, किंवा आपण काय म्हणू शकतो की ख्रिस्त शास्त्र, नाही का? तर हे तत्व जे आहे, आणि खरंच हे जे आपण शिकत आहोत, हे तुम्हाला या दिवसामध्ये अधिक लाभदायक होईल. या दिवसामध्येच नाही तर सर्व वेळी, नाही का, पूर्ण आपल्या आयुष्यभर आपल्याला आपल्याला हे हे ख्रिस्त शास्त्र, हे तत्व, हे शिक्षण आपल्या हृदयात ठसविलं गेलं पाहिजे, नाही का? आणि म्हणूनच ख्रिस्ताचं जे सेवा कार्य आहे, त्याच्याकडे लक्ष देत असताना आपण काही कमीत कमी 3
तीन भागामध्ये आपण त्या सेवा कार्याबद्दल विचार करू शकतो. एक म्हणजे त्याचं जी सेवा कार्य होतं त्याचा सेवा कार्यातील एक भाग म्हणजे उपदेश. बरोबर. दुसरं म्हणजे एक काय म्हणू शकतो आपण दयेचं कार्य नाही का एक दयेची कृती त्याने केलेली त्याची सेवा कार्यातील एक भाग होता आणि तिसरं म्हणजे अ, तारणासाठी किंवा काय म्हणू शकतो आपण की तारण हे त्याच्या सेवा कार्याचा सर्वोच्च भाग होता. तर सगळ्यात पहिलं त्याच्या सेवेमधील सगळ्यात पहिला भाग जो होता तो म्हणजे काय उपदेश करणं. त्याने कशाची घोषणा केली ज्यावेळी त्याने सेवेला सुरुवात केली त्याने काय म्हटलं बरं पश्चाताप करा कारण देवाचे राज्य जवळ आले आहे बरोबर तर ज्यावेळेस तो अशा प्रकारे ओरड करत आहे तर जणू काय जसा योना जो होता तो त्या निनवे शहरामध्ये ज्यावेळेस प्रवेश करतो आणि तो अगदी त्या वाटेने चालत असताना म्हणतो की निनवेसाठी 40 दिवसांचा अवकाश आहे आणि मग ती काय होणार आहे नष्ट होईल नाही का किंवा ती तिला कोणत्याही प्रकारचा वेळ भेटणार नाही म्हणून काय करा तुम्ही पश्चाताप करा देवाकडे वळा नाही का जणू काय त्याला ओळखायला पाहिजे जणू काय तसं चित्र इथं पाहायला भेटत आहे की तो तारणारा प्रभू तो या भूतलावर आल्यानंतर त्याने सुद्धा देवाच्या राज्याची घोषणा केलेली आहे का बरं देवाच्या राज्याची घोषणा इतकी महत्वाची आहे सुरुवातीपासून आपल्याला पाहायला भेटतं की राज्य तर ते शेवटी देवाचं आहे अगदी उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये जरी आपण आलो तरी सगळ्यात अगोदर काहीच नसताना सुद्धा एकच राज्य आपल्याला पाहायला भेटतं ते म्हणजे प्रारंभी देव तर एक देव त्याचं महान अद्भुत राज्य आपल्याला तिथे पाहायला भेटतं आणि आणि अगदी त्या राज्यावर झालेलं आक्रमण जे आपल्याला तिसऱ्या अध्यायामध्ये पाहायला भेटतं जिथं देवाने नियुक्त केलेला छोटा राजा म्हणून आदाम आपल्याला पाहायला भेटतो जो पडलेला आहे जो कोणत्याही प्रकारे देवाची देवाची इच्छा पूर्ण करू शकत नाहीये देवाने सांगितलं सत्ता चालवा म्हटलेला नाही का ती सत्य खाली आणा म्हटलेला आहे फलद्रूप हा बहुगुणित व्हा म्हटलेला आहे परंतु तिथं तो चुकलेला आहे तो पडलेला आहे त्याने आज्ञाभंग केला आणि मग त्याचा परिणाम पूर्णपणे या भूतलावर आपल्याला पाहायला भेटतो आणि म्हणूनच पहिली घोषणा जणू काय ही आपल्याला त्याची आठवण करून देणारी होती की जे राज्याची उलथापालत जे राज्यामध्ये गोंधळ पूर्णपणे जो जो पेटलेला आहे त्या पहिल्या एका 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 राजामुळं एका त्या देवाने नियुक्त केलेल्या राजामुळं जो पडला जो अपयशी झालेला आहे आणि मग त्याच्या मागे अनेक पिढ्या होऊन गेल्यानंतर राजे उदयास आले सर्व अपयशी झाले परंतु आता एक असा आलेला आहे ज्याचं स्वतःचं राज्य आहे पण तरी सुद्धा तो त्या राज्याची घोषणा करत फिरत आहे आणि तो लोकांना त्या राज्याकडे आकर्षित करत आहे कारण त्याची ही घोषणा अद्भुत आहे कारण खुद्द देवाचं राज्य जवळ कशा आलेलं आहे कारण देव जो इतक्या दिवस जुन्या करारामध्ये फार दूर आपल्याला दिसत होता तो एक मर्यादित अंतरापर्यंत तो आपल्याला पाहायला भेटत होता तो अगदी आता मनुष्याजवळ आहे तो देव देहधारी झालेला आहे आणि तो देव या देहधारी होऊन तो आता मनुष्याला पुन्हा त्या राज्याकडे आकर्षित करत आहे तुम्ही पश्चाताप करा विश्वास ठेवा नवीन जीवन काय आहे या सर्व गोष्टींबद्दल तो शिकवितो त्याचं शिक्षण कसं होतं त्या शास्त्रांप्रमाणे नव्हतं कारण त्यांच्या शिक्षणामध्ये काय अधिकार होता कोणताच नाही कारण त्यांचं शिक्षण जे होतं ते मानवी संप्रदायाप्रमाणे होतं परंतु जी शिकवण ह्या प्रभूने दिलेलं आहे ते अधिकारवाणी नव्हतं जर तुम्ही मतेकृष्ण वर्तमान 5 ते 7 अध्याय वाचलं तर फार अद्भुत रीतीने प्रभू येशू ख्रिस्त अगदी स्पष्ट रीतीने बोलतो आणि बोलत असताना तिथं असं कोणत्याही प्रकारे विनंती नाही का विनंती अर्ज अशा प्रकारे काही नाही पाहायला भेटत तो म्हणतो त्याचे जे आशीर्वाद आहे त्याच्यामध्ये नाही का धन्यवादाची जी वचन आहेत त्यामध्ये त्यामध्ये तो म्हणतो की जे जो मनाचा सौम्य आहे तो धन्य
नाही का? जे दीन आहेत ते धन्य. आणि मग पुढे तो मिठाबद्दल म्हणतो, तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात. परंतु जेव्हा तुमचा छळ होईल, तेव्हा तुम्ही आनंद आणि उल्हास करा म्हटलेलं आहे. तर तिथं कोणत्याही प्रकारचे तुम्हाला त्या पूर्ण व त्याच्या शिकवणीमध्ये विनवणी पाहायला भेटणार नाही. प्लीज, मी तुम्हाला विनंती करतो, नाही का? त्याच्या शिक्षणामध्ये कुठेही तुम्हाला अशा प्रकारची विनंती पाहायला भेटणार नाही. तर त्याच्या शिक्षणामध्ये प्रत्येक वेळी अधिकारवाणी होती. कारण तिथं खुद्द देव बोलत होता. तो फक्त त्याच्या बोलण्याच्या मागेच अधिकारी नाही, तर ते शब्द जे होते ते खुद्द देवाच्या मुखातून होते, जो देहधारी झालेला आहे. म्हणूनच देवाच्या वचनाचा योग्य अर्थ उलगडणं तिथं आपल्याला पाहायला भेटतं. त्यानंतर दृष्टांताद्वारे त्याने सत्य शिकवलेलं आहे. त्याने राज्याच्या सुवार्तेची घोषणा केली. अधिकाराने शिकवण दिलं. दृष्टांताद्वारे त्याने सत्य शिकवलं. जसं उत्तम मेंढपाळ, हरवलेला पुत्र आपण त्याच्याबद्दल शिकलो. उधळ्या पुत्र नाही का? पेरणी करणाऱ्यांचा दृष्टांत नाही का? तर नक्कीच प्रत्येक गोष्ट लोकांच्या हृदयाला भिडणारं होतं. जिथं त्यांचं पाप उघड करणारं होतं आणि देव किती कृपाळू आहे. देवाची कृपा ते दाखवणार होतं. दुसरी गोष्ट त्याच्या सेवा कार्याबद्दल विचार करत असताना ते आपल्याला इथं पाहायला भेटते ती म्हणजे काय? उपचार आणि दयाचं कार्य किंवा आपण काय म्हणू शकतो त्याचं कळवळ्याचं कार्य आपण म्हणू शकतो, नाही का? कारण पुष्कळ वेळा ज्यावेळेस ख्रिस्ताने लोकांकडे पाहिलं, त्यावेळेस त्याला त्यांच्यावर कळवळ आला म्हटलेला आहे. त्यांच्याबद्दल त्याच्या हृदयात फार त्याला दुःख झालेलं आहे आपल्याला पाहायला भेटतं. वारंवार आपल्याला तो कफरनहूम येथे पाहायला भेटतो. बेथिसदा इथं आपल्याला तो पाहायला भेटतो. यरीहो, गालिल सगळीकडे फिरत असताना त्याचं जे दयाळू हृदय आहे, ते आपल्याला अगदी अगदी अद्भुत रीतीने पाहायला भेटतं, की तो किती दयाळू प्रभू आहे. आणि आणि हरवलेल्या लोकांसाठी त्याच्यामध्ये किती कळवळ आहे. मत्ते 9 आणि 36 मध्ये तशाच प्रकारे तो त्या लोकांबद्दल विचार करत असताना म्हणतो, की त्याला कळवळ आलेला आहे. नाही का? तर नक्कीच दयेचं कार्य त्याच्या जीवनातून आपण पाहतो. जन्मांधा व्यक्ती त्याला बरं करणं त्याबद्दल आपल्याला शिकायला भेटतं. त्यानंतर त्याचा दुष्ट आत्म्यांवर अधिकार ते सुद्धा आपल्याला पाहायला भेटतं, नाही का? ज्यावेळेस अं, त्याने केलेले जे 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 रोग निवारण आहे आणि जे दयाचं कार्य आहे त्यामध्ये मग जे आजारी होते, जे दीन होते, जे तुटलेले होते पूर्ण, ज्यांना कोणत्याही प्रकारची आशा नव्हती, अशा लोकांच्या जीवनामध्ये त्याचं अद्भुत कार्य आपण पाहतो. त्यानंतर दुष्ट आत्म्यांवर सुद्धा त्याचा अधिकार आपल्याला पाहायला भेटतो, जे त्याचं दैवत्व प्रकट करतं, की तो परिपूर्ण देव आहे. कारण त्या दुष्ट आत्म्यांनी सुद्धा अगदी अगदी स्पष्ट रीतीने हे मान्य केले, की तू प्रभू आहेस. बरोबर की नाही? मत्ते 8 आणि 27 मध्ये तर तिथं आपल्याला पाहायला भेटतं, की लोकं आश्चर्यचकित झाले. की वारा सुद्धा आणि समुद्र सुद्धा त्याचं ऐकतो ज्यावेळेस त्याने समुद्र शांत केलेला आहे. तर त्याचं जे अद्भुत सामर्थ्य आहे, ते सर्व गोष्टींवर आहे. दुष्ट आत्मे सुद्धा त्याच्या अधिकाराच्या बाहेर नाहीये. कारण तो सर्वस्वी महान सार्वभौम प्रभू आहे. आणि एवढंच नाही, तर पाप्यांची पुनर्स्थापना नाही का? जसं जक्कयाबद्दल आपण पाहतो, धार्मिक पुढाऱ्यांच्या नजरेमध्ये जकातदार लोक म्हणजे पापी, त्यांच्याशी ते बसत नव्हते. त्यांच्यासोबत ते उठत नव्हते, नाही का? अगदी धिक्कारलेले असे ते होते, परंतु त्यांच्या घरी ख्रिस्त पाहायला भेटतो. व्यभिचारिणी स्त्रीबद्दल आपल्याला शिकायला भेटतं, नाही का? मग या सर्व लोकांबद्दल आपण पाहतो जिथं ख्रिस्त अनेक वेळा जेव्हा चमत्कार केले त्याने, तेव्हा त्याने अनेक वेळा अशा प्रकारे म्हटलं, की तुमच्या पापांची क्षमा झालेली, पुन्हा पाप करू नकोस म्हटलेलं आहे. नाही का? त्या पक्षघाती मनुष्याला बोलल्यानंतर. तर अगदी अगदी अद्भुत हे कार्य ख्रिस्ताचं पाहायला भेटतं, की जिथं त्या लोकांचे पुनर्स्थापना, त्या पाप्यांची पुनर्स्थापना ख्रिस्त या भूतलावर असताना करत आहे. त्याचं जीवन बदललेलं आपण पाहतो. आणि खरं तर तो न्याय करायला नाही, तर तारण द्यायला आलेला होता. हे त्याचं सुंदर उत्तर आहे. तर त्याच्या सेवा कार्यामध्ये आपण पाहिलेलं आहे, की तो उपदेश करतो. त्यानंतर त्याने केलेलं
रोग निवारण किंवा दयेचं कार्य, आणि विशेष करून तिसरं म्हणजे काय, सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे तारणाचं कार्य. आणि यासाठीच तो आला. आपल्याला मतही त्याबद्दल शिकवितो की तो आपल्या प्रजेला त्यांच्या पापांपासून तारेल. आणि खरंच अ, तोच ख्रिस्त प्रभू आहे. देवदूतांनी पण सांगितलं, देवदूतांनी पण त्याचीच आठवण करून दिलेली आहे की तोच आहे की जो एका विशिष्ट उद्देशासाठी आलेला आहे, पाप्यांना तारणं आणि दाविदाचं सिंहासन प्रस्थापित करणं. आणि मग सगळ्यात अगोदर आपल्याला पाहायला भेटतं की हा त्याच्या सेवेचा सर्वोच्च भाग होता. सरतेशेवटी त्याचा जन्म, त्याचं आज्ञापालन, त्याचं शिकविणं, सर्व काही सरतेशेवटी ह्या मुख्य कार्याशी येऊन मिळताना आपल्याला दिसतं. आणि ते म्हणजे काय, की तो महान तारणारा देव आहे. तो महान तारणारा देव आहे. आणि तिथंच आपल्याला मग तो कशा प्रकारे महान तारणारा देव आहे, तारणामधील त्याचं कार्य आपल्याला कसं पाहायला भेटतं. सगळ्यात अगोदर त्याचं निष्पाप जीवन, त्याने आपल्या पूर्ण जीवनाद्वारे केलेलं जे परिपूर्ण आज्ञापालन आहे. कारण ख्रिस्ताचा फक्त जन्म जर आपण विचार केला, त्याच्या जीवनाबद्दल आपण विचार केला नाही आणि डायरेक्ट म्हटलो आपण त्याचा जन्म आणि त्याचं केवळ पुनरुत्थान, तर तरी सुद्धा आपण गल्लत करतो. कारण सुरुवातीलाच आपण शिकलेलो आहे की सुवार्त काय आहे, तर खुद्द ख्रिस्त आहे. तर आपल्याला फक्त ख्रिस्ताचा जन्म आणि ख्रिस्ताचं पुनरुत्थान ह्या दोनच घटनांबद्दल विचार करायचा नाही. ह्या दोनच घटना फक्त आपल्यासाठी महत्वाच्या नाहीये, तर पूर्ण ख्रिस्त महत्वाचा आहे आपल्यासाठी. पूर्ण ख्रिस्ताचं जीवन आपल्यासाठी मौल्यवान आहे. कारण त्याचं निष्पाप जीवनच आपल्याला निष्पाप ठरवणारं होतं. त्याचं जे परिपूर्ण आज्ञापालन आहे तेच देवाचं संपूर्ण समाधान करणारं होतं. त्याच्या ठायी पाप नव्हतं, म्हणूनच तो आपल्यासाठी परिपूर्ण तारणारा होऊ शकलेला आहे. दुसरी गोष्ट ज्यावेळेस आपण त्याच्याबद्दल शिकतो, तर एकतर जिथं आदाम अपयशी झाला, तिथंच हा शेवटचा आदाम म्हणून ख्रिस्त विजयी झालेला आपल्याला पाहायला भेटतो. पहिले आदाम अगदी पहिलीच आज्ञा, देवाने दिलेली आज्ञा ती पालन करू शकला नाही. परंतु हा शेवटचा आदाम म्हटला की नियमशास्त्रातील काना किंवा मात्रा मी रद्द करायला आलेलो नाही, तर पूर्ण करायला आलेलो आहे. म्हणजे अगदी छोट्यातल्या छोटी आज्ञा आणि सगळ्यात मोठ्यातली मोठी आज्ञा, प्रत्येक आज्ञा ख्रिस्ताने आपल्या बदली पूर्ण केलेली आहे. तो इतका निष्पाप होता की त्याच्या विरुद्ध खोटे साक्षीदार उभे केले, तरी सुद्धा पण ते पिलात हे म्हणतो की मला याच्या ठायी दोष आढळत नाही. जर एखादा निर्दोष आहे या जगामध्ये आणि जर त्याच्या विरुद्ध खोटे साक्षीदार उभे केले, तरी त्याला शिक्षा होऊ शकते. अशीच एक घटना मागे घडली एका ठिकाणी, की एका एका व्यक्तीला अ, अ, लाच घेण्याच्या एका केसमध्ये पकडण्यात आलं. खरं तर ते चुकीचं होतं नाही का, आणि तो 39 वर्षानंतर तो निर्दोष सुटला त्या केसमधून, की त्याने ते केलं नव्हतं. पण तोपर्यंत त्याचं घर आणि सगळं उद्ध्वस्त झालेलं होतं. तर ह्या जगात ते घडू शकतं. परंतु ह्याच जगात ज्यावेळेस तो तारणार आलेला आहे आणि त्याच्या विरुद्ध ज्यावेळेस अशा प्रकारे कट कारस्थान केले जात आहे, त्याच्या विरुद्ध ज्यावेळेस दोष लावले जात आहे, तरी सुद्धा तो निर्दोष ठरणं आणि त्या पंत पिलाताच्या मुखातून तो निर्दोष आहे हे येणं, हे फार अद्भुत आहे. हे देवाचं अद्भुत कार्य आहे. मग त्याची निर्दोषता किती अद्भुत आहे बघा. म्हणून त्याचं जे निष्पाप जीवन आहे तितकंच आपल्यासाठी मोलाचं होतं. म्हणूनच तो त्याचं जे निष्पाप जीवन आहे त्यामुळंच तो आपल्यासाठी परिपूर्ण अर्पण होऊ शकलेला आहे. म्हणूनच तो देवाचा कोकरा जो देवाने पुरवलेला आहे. योहान 1:29 नुसार आपण पाहतो की जो आपल्या आपल्या पापांसाठी महान प्रायश्चित्त अर्पण तो बनलेला आहे. आपल्या बदली अर्पण तो होऊ शकलेला आहे. आणि सर ते शेवटी आपण पाहतो की त्याचं पुनरुत्थान.
जिथं मृत्यूवरील विजय आपल्याला पाहायला भेटतो, की इथं तारणाचं कार्य पूर्ण झालेलं आहे. पुनरुत्थानाद्वारे विश्वासणाऱ्याचं नवं जीवन अगदी सुनिश्चित झालेलं आहे. आपल्याला खात्री आहे, की आपल्याला या जीवनानंतर सुद्धा पुढे जीवन ठेवलेलं आहे. कारण आपला तारणारा जिवंत आहे. आणि आपण या देहातून सुटून त्याला पाहणार आहोत. अरे योबाला सुद्धा अजून तर तो तारणारा आलेला नव्हता. अजून तर त्याच्या पुनरुत्थानाबद्दल कुठेही पाहायला भेटत नाही. तरी सुद्धा योब म्हणतो, की मी या देहातून पुढे गेल्यानंतर मी माझ्या तारणाऱ्याला पाहणार आहे. तर किती अद्भुत हे सत्य आहे, देवाने आपल्या हृदयावर ठसविलेलं आहे. आणि ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाने त्याची खात्री आपल्याला मिळते. म्हणूनच पाऊल सुद्धा करिंथकरास पत्र 15व्या अध्यायामध्ये म्हणतो, की आता आमचा विश्वास व्यर्थ नाहीये. नाही का, आम्ही जी घोषणा करतो ती व्यर्थ नाहीये. कारण ख्रिस्त खरंच उठला आहे. तो विजयी आहे. बरोबर. आणि तोच प्रभू स्वर्गात वर उचलला गेला. ती त्याच्या उजव्या हाताकडे तो बसलेला आहे आणि तो आपल्यासाठी मध्यस्थी करत आहे. तर तारणाचं जे कार्य आहे, त्यामध्ये मग त्याचं निष्पाप जीवन या भूतलावरील, त्याचं वधस्तंभावरील बलिदान, त्याचं पुनरुत्थान, त्याचं स्वर्गारोहण आणि आता तो मध्यस्थी करत आहे. ह्या सर्व गोष्टी त्यामध्ये आल्या. तर या 3 गोष्टी आहेत ज्या प्रभू येशू ख्रिस्ताचे सेवा कार्य त्याबद्दल आपल्याला अ, मार्गदर्शन करतात. त्यानंतर त्याने केलेले जे चमत्कार आहेत. आता ज्यावेळेस आपण त्याच्या चमत्काराबद्दल पाहतो, तर हे चमत्कार आपण काही भागामध्ये विभागू शकतो. पहिलं म्हणजे नैसर्गिक जगावरील त्याचा अधिकार दाखवणारे चमत्कार होते काही. उदाहरणार्थ पाण्यापासून द्राक्षरस बनणं, ही अशक्य गोष्ट आहे. फक्त पाणी नाही का? कदाचित अर्धा नाही का 50% जर द्राक्षरस आहे आणि मग तुम्ही 50% पाणी टाकलं तर ते द्राक्षरसच राहील नाही का? पण कोणत्याही प्रकारचे द्राक्षरस तिथे नाहीये आणि फक्त पाणीच द्राक्षरस बनतं, हे केवळ देव करू शकतो. हे हे निसर्गावर त्याचा अधिकार आहे. ते दाखवितं. त्यानंतर खवळलेला समुद्र शांत करणं हे सुद्धा अशक्य आहे. हे केवळ देव करू शकतो. त्याच्या शब्दांवर सामर्थ्य आपल्याला पाहायला भेटतं. 5,000 जेवण देणं हे सुद्धा अद्भुत रीतीने आहे, की तिथं सर्व ती भाकर, ते मासे बहुगुणित होतात. किती अद्भुत ही गोष्ट आहे. त्याचं पाण्यावर चालणं हे सुद्धा तो निसर्गावरील प्रभू आहे, नाही का? निसर्गावर अधिकार चालवणारा तो प्रभू आहे. त्याच्याबद्दल ते मार्गदर्शन करणारा आहे. त्यानंतर दुसरं म्हणजे ज्यावेळेस त्याच्या चमत्काराबद्दल आपण शिकतो त्याने केलेल्या, तर मग रोगावरचा त्याचा अधिकार आपल्याला पाहायला भेटतो. कुष्ठरोगी शुद्ध झालेले आपण पाहिलेलं आहे पवित्र शास्त्रामध्ये. जन्मअंधा व्यक्ती ज्याला दृष्टी येणं अशक्य आहे. एखाद्या व्यक्तीला जर दृष्टी असेल आणि काहीतरी इजा झाली आणि त्यामुळं त्याची दृष्टी नाही का थोडीशी नाही का अस्पष्ट त्याला दिसायला लागलेला आहे. त्याच्यावर काहीतरी उपचार करून कदाचित काहीतरी होऊ शकतं. परंतु जो जन्म आंधळा आहे, त्याला दृष्टी येणं हे फार अद्भुत आहे आणि केवळ देव करू शकतो. पक्षघाताला बरं करणं, हे सुद्धा देव करू शकतो आणि ते ख्रिस्ताने केलेलं आहे. रक्तस्राव अ, होत असलेली स्त्री तिला बरं करणं. तर मार्ग जो आहे तो याबद्दल बोलत असताना तत्काल बरे झाले म्हटलेलं आहे. शुभवर्तमानामध्ये वारंवार त्याच्या चमत्काराबद्दल का सांगितलेलं आहे? कारण हे आपण समजून घ्यावं, की तो फक्त देवच नाहीये, तर सॉरी तो फक्त मनुष्यच नाही परिपूर्ण, तर तो देव सुद्धा आहे. त्याचा सर्व गोष्टींवर अधिकार आहे आणि म्हणूनच ही चमत्कार, ह्या सर्व घटना पवित्र शास्त्रामध्ये नमूद करण्यात आलेल्या आहेत. हे त्याचं देव पण प्रगट करणार आहे. त्यानंतर दुष्ट आत्म्यावरचा त्याचा अधिकार आपल्याला पाहायला भेटतो. जसं गरसेकर या ठिकाणचा जो दुष्ट आत्मा आहे, तो कसा त्याने काढला नाही का? सभास्थानातील दुष्ट आत्मा आणि अशा अनेक ठिकाणे आपल्याला पाहायला भेटतात नाही का? की ते दुष्ट आत्मे सुद्धा त्याच्या आज्ञेच्या बाहेर नाहीये. कारण तो सर्वांचा प्रभू आहे. तो अद्भुत गौरवी
प्रभू आहे जो सर्वांवर अधिकार गाजवणारा. एवढंच नाही, तर मृत्यूवर सुद्धा त्याचा अधिकार आहे. याईराची कन्या आपल्याला माहित आहे, विधवेचा मुलगा आपल्याला माहित आहे, लाजराला जिवंत करणं, या सर्व गोष्टी आपल्या समोर आहे. कारण तो निसर्ग नियमांच्या निसर्गावर तो अधिकारी आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला भेटतं, की सर्व रोगांवर त्याचा अधिकार आहे, दुष्ट आत्म्यांवर त्याचा अधिकार आहे आणि मृत्यूवर त्याचा अधिकार आहे. तर इतका महान तो गौरवी प्रभू आहे, की की तो मृत्यूमध्ये सुद्धा मृत व्यक्तीला तो जिवंत करतो. कारण त्याला अशक्य असं काहीच नाही. कारण जीवनाचा स्रोत खुद्द तो आहे. म्हणूनच योहान 11 मध्ये तो म्हणतो, की पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. त्यानंतर 5वी गोष्ट म्हणजे सृष्टीचा प्रभू म्हणून प्रगट झालेले चमत्कार. जसं अंजिराच्या झाडाला शाप दिला, ते ते वाळून गेलं तिथं सांगितलेलं आहे. मग जे जाळे टाकायला सांगितले शिष्याला. मग पुष्कळ त्याला मासे लागलेले आहेत. कुठं टाकायला सांगितले? बरोबर तिथंच त्याने टाकलेले आहे आणि मग पुष्कळ मासे त्याला आपल्याला लागलेले पाहायला भेटतात. त्याचा पुनरुत्थानानंतर सुद्धा मासेमारी करणे तिथं सुद्धा झालेले चमत्कार आपल्याला पाहायला भेटतो. तर मग तो सृष्टीचा प्रभू आहे आणि त्याच्या आज्ञेच्या बाहेर काहीच नाही. हे हे झाड सुद्धा त्याची आज्ञा मानतं. ते मासे सुद्धा त्याची आज्ञा मानतात. आहे का नाही? कारण तो गौरवी प्रभू आहे आणि उदाहरणार्थ योनाच्या वेळी सुद्धा त्या माशाने मांडलेली आज्ञा आपल्याला पाहायला भेटते. कारण अ, तो सर्व सृष्टीचा प्रभू आहे. तो गौरवी, महान देव आहे ज्याचं ज्याचं नियंत्रण सर्व गोष्टींवर आहे. आणि सर्व गोष्टी तो त्याच्या अ, त्याच्या 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 अधिकाराने आणि त्याच्या सामर्थ्याने तो चालवितो नाही का? आणि म्हणूनच ज्यावेळेस आपण त्याच्या सेवा कार्याबद्दल आणि चमत्काराबद्दल शिकतो, तर ह्या सर्व गोष्टींमधून आपल्याला काय पाहायला भेटतं? एकतर त्याचा जो उद्देश आहे तो एकाच दिशेने पुढे चाललेला आपल्याला दिसतो. त्याची महानता आपण पूर्णपणे वाखाणतो नाही का? त्याचं अद्भुत कार्य आपण पाहतो आणि मग ज्यावेळेस आपण त्याच्याबद्दल शिकतो तर मग पुढे खऱ्या रीतीने त्याचं जे अ, तारणाचं जे कार्यक्षेत्र आहे त्याबद्दल आपल्याला शिकायला भेटतं. कारण सरतेशेवटी त्याचा एकच उद्देश आहे या भूतलावर येण्याचा होता. तो म्हणजे काय? की सर्व त्याच्या लोकांना, त्याच्या प्रजेला त्यांच्या पापांपासून तारणं. त्यांच्या पापांपासून तारणं. उदाहरणार्थ लूक 19 आणि वचन 8-10 मध्ये जिथं जक्कियाबद्दल आपल्याला शिकायला भेटतं. जिथं शेवटी प्रभूने काय म्हटलं? मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधावयास व तारावयास आलेला आहे. आहे का? आणि आणि योहान 10 मध्ये सुद्धा तो मेंढपाळ कशाप्रकारे मेंढरांना शोधतो, त्यांना पुन्हा मेंढवाड्यामध्ये घेऊन येतो. त्या मेंढरांसाठी तो आपला प्राण देतो. त्याचा उद्देश त्या मेंढरांसाठी आपल्याला पाहायला भेटतो. आणि प्रगतीकरण 13 आणि 8 मध्ये सुद्धा आपल्याला त्याचबद्दल शिकायला भेटतं. प्रगटीकरण 13 आणि 8 बघा काय सांगताय आपल्याला. ज्या कोणाची नावे जगाच्या स्थापनेपासून वधलेल्या कोकराजवळील जीवनाच्या पुस्तकात लिहिली नाहीत, असे पृथ्वीवर राहणारे सर्वजण त्या श्वापदाला नमन करतील. सॉरी, वचन अध्याय 13 आणि वचन 8. तर तिथं अद्भुत रीतीने त्या कोकऱ्याच्या पुस्तकामध्ये, ते जीवनाचं पुस्तक आहे, त्यामध्ये त्याने त्याच्या लोकांची नावं लिहिलेली आहेत. अद्भुत रीतीने सुरुवातीपासून त्याने त्याची लोक निवडलेली आहेत. त्या लोकांसाठी तो या भूतलावर आलेला आहे. आणि त्याने ते कार्य पूर्ण केलेलं आहे. नाही का? रोमकारास पत्र आपल्याला त्याच्याबद्दलच शिकवितं. रोमकारास पत्र अध्याय अध्याय 1 आणि वचन 1 ते 4 मध्ये आपल्याला त्याबद्दल शिकायला भेटतं. जिथं अशा प्रकारे म्हटलेलं आहे, पवित्र जन होण्यासाठी बोलावलेले रोम शहरातील देवाचे प्रियजन या सर्वांना प्रेषित होण्याकरिता बोलावण्यात आलेला, देवाच्या सुवार्तेकरिता वेगळा केलेला ख्रिस्त येशूचा दास पाऊल
ह्याच्याकडून या सुवार्तेविषयी देवाने पवित्र शास्त्रात आपल्या संदेष्टांच्या द्वारे पूर्वीच वचन दिले होते. ही सुवार्ता त्याचा पुत्र येशू आपला प्रभू ह्याच्याविषयी आहे. तर काय म्हणत आहे? कुणाबद्दल आहे ती सुवार्ता? प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल आहे, ज्याचं अभिवचन अगोदरच संदेष्टांद्वारे दिलेलं आहे. आणि मग वचन 3 पहा, तो देहदृष्ट्या दावीद वंशात जन्माला. वचन 4 पहा, पवित्रतेच्या आत्म्याच्या दृष्टीने तो मृतांच्या पुनरुत्थानाच्या द्वारे पराक्रमाने देवाचा पुत्र असा निश्चित झालेला आहे. तर हे जे तारणाचं कार्य आहे, आपल्याला पाहायला भेटतं की त्याचं वधस्तंभावरील मरण हाच एकमेव उद्देश नाही, तर त्या मृत्यूवर त्याचा विजय आपल्याला दाखवितं. हे दाखवितं की तो महान पराक्रमी तारणार आहे, की ज्याने आपल्याला पाहायला भेटतं की विजय मिळवलेला आहे अद्भुत रीतीने. तर ज्यावेळेस ख्रिस्ताबद्दल आपण शिकतो, तर त्याचं मनुष्यत्वाबद्दल आपण शिकत असताना विशेष करून त्याचं सेवा कार्य आणि त्याचे चमत्कार हा एक त्यातील भाग येतो. आणि मग आपण पाहतो की त्याने जे साध्य केलेलं तारण आहे, ते कशा प्रकारे, तर त्याचा मृत्यू आणि त्याचं पुनरुत्थान. आता ज्यावेळेस आपण आणखी पुढे जाऊन त्याच्या मनुष्यत्वाबद्दल शिकत असताना अ, त्याला जर आपल्याला त्याच्या मनुष्यत्वाबद्दल शिकायचंय, तर त्याची जी अधिकार पद आहेत त्याबद्दल सुद्धा आपल्याला शिकणं गरजेचं आहे. आणि ती अधिकार पद आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये अगदी जुन्या करारापासून पाहायला भेटतील, जिथं संदेष्टा, याजक आणि राजा, कमीत कमी 3 जे अधिकार पद आहेत ते आपल्याला पाहायला भेटतील अगदी सुरुवातीपासून. ज्यावेळेस आपण संदेष्टाकडे येतो, संदेष्टांबद्दल विचार करतो, तर सगळ्यांना माहित आहे संदेश ते कुणाला परिचित नाहीये, नाही का? कारण आज सुद्धा संदेष्टा म्हटल्यानंतर ज्यांना जे खऱ्या रीतीने पवित्र शास्त्राचा अभ्यास करत नाहीत, त्यांच्यासाठी आजच्या काळामध्ये असणारे संदेश ते फार फार अनमोल आणि मौल्यवान आहेत. परंतु पवित्र शास्त्राबद्दल विचार करत असताना पवित्र शास्त्रामधील संदेश ते जे आहेत, त्याबद्दल विचार करत असताना ते संदेश ते एकाच परिपूर्ण संदेष्टाकडे बोट दाखवत होते. आता ज्यावेळेस आपण संदेष्टांबद्दल विचार करतो जुन्या करारातील, तर ते खऱ्या रीतीने अ, देवाने स्वतःची इच्छा, न्याय, इशारा आणि सांत्वन, आणि एवढंच नाही, तर देवाची जी तारणदायी योजना आहे, नाही का, ती लोकांना कळवण्यासाठी संदेष्टांना उभं केलं. जुन्या करारामध्ये देवाने जणू काय या संदेष्टांना आपलं मुख म्हणून त्यांचा त्याने उपयोग केलेला आहे. जिथं देवाने त्याची इच्छा प्रगट केली त्यांच्याद्वारे, न्यायाची घोषणा त्याने केलेली आहे, त्याने इशारा दिलेला आहे, त्याने सांत्वन दिलं, त्याची तारणदायी योजना लोकांसमोर त्याने प्रदर्शित केलेली आहे. जुन्या करारामध्ये देवाचा आवाज म्हणून ते आपल्याला पाहायला भेटतात, देवाची वाणी म्हणून ते आपल्याला पाहायला भेटतात. म्हणून ज्यावेळेस संदेष्टा बोलायचा, त्यावेळेस तो म्हणायचा की यहोवा परमेश्वर असा म्हणतो, प्रभू परमेश्वर असे बोलला आहे. प्रत्येक संदेष्टाच्या त्या संदेशामाग, प्रत्येक संदेष्टाच्या शब्दामाग अधिकारवाणी कुणाची होती? तर यहोवा देवाची होती. जुना करार आपल्याला वारंवार त्याबद्दल सांगतो. कारण ते शब्द संदेष्टांच्या स्वतःचे नव्हते, तर देव जे सांगत होता तेच ते लोकांना कळवायचे. त्यानंतर भविष्य सांगणं, नाही का? भविष्याबद्दल, मसीहाबद्दलचं भवितव्य, किंवा तो मसीहा कोण असेल, कुठून येणार आहे, तो काय करणार आहे, सर्व गोष्टींबद्दल त्यांनी भविष्य कथित केलेलं आहे. न्यायाबद्दल सुद्धा त्यांनी भविष्य कथित केलेलं आहे, सांगितलेलं आहे. राष्ट्रांबद्दलचं भविष्य त्यांनी सांगितलेलं आहे. देवाने त्यांना प्रगट केलं, त्यांनी ते लिहिलं पण, आणि त्यांनी ते ते घोषित पण केलेलं आहे. लोकांना त्यांनी पश्चातापासाठी बोलावलं सुद्धा. त्यांना त्यांच्या पापांबद्दल जाणीव करून दिली. राजे, राष्ट्रे, किंवा आपल्याला पाहायला भेटतं मंडळीला सुधारणं हे सुद्धा त्यांचं कार्य होतं. देवाचे नियम समजावून सांगणं हे सुद्धा संदेष्टाचं कार्य होतं. म्हणूनच मोशेपासून जर आपण सुरुवात केली, तर मोशे सुद्धा अद्भुत रीतीने त्याच्याबद्दल आपल्याला आठवण करून देतो, नाही का? कारण ज्यावेळेस आपण उदाहरणांबद्दल पाहतो, संदेश त्यांची उदाहरणं जुन्या करारामधून, तर आपल्या समोर काही संदेश आहेत. जसं सगळ्यात पहिला म्हणजे मोशेबद्दल आपल्याला शिकायला भेटतो. कारण मोशे म्हणतो,
माझ्यासारखाच मोठा, माझ्यापेक्षाही मोठा एक संदेष्टा देव आपल्या भावबंधांमधून उभा करणार आहे. तर तिथं आपल्याला शिकायला भेटतं मोशे सुद्धा संदेष्टांचं कार्य करणारा होता. आणि तो कशा प्रकारे संदेष्टा म्हणून आपल्याला पाहायला भेटतो? कारण देवाचं मुख म्हणून मोशे दिसतो इस्रायल लोकांसाठी. देव जे सांगत होता तो मोशे लोकांपर्यंत सादर करत होता. एक मध्यस्थ म्हणून मोशे आपल्याला पाहायला भेटतो. आणि नियमशास्त्र देवाने त्याच्याद्वारे लोकांना दिलेला आहे. यशाबद्दल आपण शिकत असताना त्याने येणाऱ्या मसीहाबद्दल भविष्यवाणी केलेली आपल्याला पाहायला भेटते नाही का. त्यानंतर इर्मया जो होता त्याने न्याय आणि नवीन करार नाही का यांची घोषणा केलेली आहे. केल्याबद्दल आपण पाहतो की जिथं देवाची पवित्रता आणि जी पुनर्स्थापना आहे त्याबद्दल त्याने सांगितलं. एलिया आणि अलिशा जो आहे त्यांच्याबद्दल सुद्धा आपल्याला शिकायला भेटतं की अद्भुत सामर्थ्याची चिन्ह आणि पुनरुज्जीवनाचं कार्य आपल्याला त्यांच्या जीवनातून पाहायला भेटतं. दाविदाबद्दल शिकत असताना तो जणू काही राजकीय संदेष्टा होता. कारण मसीह स्तोत्र त्यांनी लिहिलेली आहे जिथं मसीहाबद्दल तो बोलताना दिसतो नाही का. आणि सरतेशेवटी जी लहान संदेश ते आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला भेटतात. ती लहान संदेश ते सुद्धा न्याय, आशा आणि पुनर्स्थापना या तीन गोष्टींशी ह्या तीन गोष्टींशी संलग्न त्यांचे संदेश होते. तर ज्यावेळेस आपण ख्रिस्त संदेष्टा म्हणून पाहतो, तर आपल्याला हे समजणं गरजेचं आहे की हे जे संदेश ते होऊन गेलेले आहेत, त्यांना कुठं ना कुठं मर्यादा होत्या. हे संदेश ते अपूर्ण होते. त्यांना मिळालेला प्रकाश सुद्धा मर्यादित होता. देवाचं प्रगटीकरण हे पूर्ण नव्हतं, आंशिक रीतीने. कारण संदेश त्यांना पण माहीत नव्हतं की ज्या मसीहाबद्दल ते घोषणा करत आहे तो कधी येणार आहे, तो कसा असेल, नेमकं देवाने सांगितलेला संदेश हा कुणाबद्दल आहे. फार वेळा ते सुद्धा गोंधळात पडलेले आहेत. पण त्यांना माहित होतं की एका मसीहाबद्दल देवाने सांगितलेलं आहे, तो येणार आहे. अगदी सर्वसाधारण रीतीने त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवलेला आपल्याला पाहायला भेटतो. तर त्यांचं जे प्रगटीकरण आहे त्यांना दिलेलं अपूर्ण होतं, मर्यादित प्रकाश त्यांना देवाने दिलेला आहे जणू काय. आंशिक ते प्रगटीकरण होतं त्यांच्यासाठी. आणि येणाऱ्या मसीहाची ते वाट दाखवत होते. त्याचं कार्याची ती जणू काय एक छाया होते, पूर्व छाया होते नाही का, जो येणार आहे. कारण मोशे त्याच्याबद्दलच बोलतो बघा, अंतिम संदेश त्याबद्दल त्याच्याबद्दल बोलत असताना तो काय म्हणतो, तुझा देव परमेश्वर तुझ्यामधून म्हणजे तुझ्या भाऊबंधांमधून माझ्यासारखा एक संदेष्टा तुझ्याकरिता उभा करेल, त्याचे तुम्ही ऐका म्हटलेलं आहे. माझ्यासारखा एक संदेष्टा उभा करणार आहे, त्याचं तुम्ही ऐका म्हटलेलं आहे. आणि मग पुढं काय सांगितलं की माझा देव परमेश्वर याची वाणी पुन्हा माझ्या कानी न पडो, असं जर तू म्हणलास म्हणे नाही का. किंवा मोठा अग्नी माझ्या दृष्टीस न पडला तर मी मरेन नाही का. असे ज्यावेळेस इस्रायल लोक त्याला त्याला विनंती करत होते त्यावेळेस देवाने सांगितलं की ठीक आहे, मी आता त्या संदेशाद्वारे त्यांच्याशी बोलणार आहे. आणि म्हणून वचन 17 काय सांगतं, तेव्हा परमेश्वर मला म्हणाले, हे लोक म्हणतात ते ठीक आहे, मी त्यांच्यासाठी त्यांच्या भाऊबंधातून तुझ्यासारखा एक संदेष्टा उभा करीन, त्याच्या मुखात मी आपली वचने घालीन आणि त्यांना ज्या आज्ञा मी देईन त्या सगळ्या तो त्यांना निवेदन करील म्हटलेलं आहे. तो माझ्या नावाने बोलेल, ती वचने जो कोणी ऐकणार नाही त्याला मी जाब विचारीन. आता तीन विशेष करून चार महत्वाच्या गोष्टी आपल्याला या वचनांमधून पाहायला भेटते. पहिली गोष्ट म्हणजे एक अंतिम संदेश त्याबद्दल सांगितलेला आहे. तो म्हणतो, मोशे म्हणतो की तुझ्यामधून तुझ्या भाऊबंधांमधून माझ्यासारखा एक संदेष्टा उभा राहणार आहे. आणि तो अंतिम आणि सर्वोच्च संदेष्टा असणार आहे, जो मोशेसारखा असेल परंतु त्याहून अधिक श्रेष्ठ तो असणार होता. दुसरी गोष्ट मोशे म्हणतो वचन 15 मध्ये की त्याचे तुम्ही ऐका. ओके. तर तो अति उच्च आहे आणि त्याचं वचन ऐकणं म्हणजे देवाचं वचन ऐकणं आहे, हे त्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे. त्यानंतर जे त्याचं ऐकत नाही त्याचा देव न्याय करणार आहे. कारण वचन पुढे तेच सांगितलेलं आहे की तो म्हणतो की जो कोणी त्याचं ऐकणार नाही, वचन 19 मध्ये मी त्याला जाब विचारीन म्हटलेलं आहे. आणि मग सरते शेवटी आपल्याला पाहायला भेटतं की यहुदी लोकांच्या अपेक्षा तशाच
प्रकारच्या संदेश त्याबद्दल होती नाही का. योहान 1:21 मध्ये आपल्याला पाहायला भेटतो नाही का. कारण ज्यावेळेस बाप्तिस्मा करणारा योहान त्यांचं लक्ष त्या महान कोकऱ्याकडे वेधून घेतो आणि त्याच्यानंतर लगेच पुढे आपण येतो. तर वचन 19, 20 आणि 21 मध्ये जर आपण पाहिलं तर तिथं बघा वचन 20 मध्ये ते म्हणतात की त्याने कबूल केले, नाकारले नाही की मी ख्रिस्त नाही, असे त्याने कबूल केले कोणी बाप्तिस्मा करणारे योहानाने. तेव्हा त्यांनी त्याला विचारले, तर मग आपण कोण आहात? एलिया आहात काय? तो म्हणाला, मी नाही. आपण तो संदेष्टा आहात काय? त्यावर त्याने नाही असे उत्तर दिले. आहे का. तर आपण यावरून समजू शकतो की ते जे लोक होते ते एका संदेष्टाची वाट पाहत होते. इस्रायल लोक आहे का, ख्रिस्ताच्या येण्याच्या वेळी सुद्धा. तर नक्कीच सरते शेवटी तो आपल्याला अंतिम संदेष्टाकडे घेऊन जातो, जो देवाचं परिपूर्ण प्रगटीकरण आहे. योहान 1:18 मध्ये काय सांगितलेलं आहे? तो पित्याचं पूर्ण प्रगटीकरण आहे, पण पूर्ण देवाला त्या ख्रिस्तामध्ये पाहतो. इतर संदेश ते देवाचे शब्द लोकांसमोर आणायचे, पण खुद्द हा ख्रिस्त देवाचा शब्द होता. तो शब्द आहे देवाचा. योहान 1:1 आपल्याला सांगतो नाही का. त्यांना सर्व ज्ञान देवापासून होतं, परंतु ख्रिस्तामध्ये सर्व ज्ञानाचे निधी, पूर्ण खजिना आपल्याला पाहायला भेटतो. त्यांच्याकडे स्वतःचा अधिकार नव्हता त्या संदेष्टांकडे, म्हणून ते म्हणायचे की प्रभू परमेश्वर असे बोललाय. परंतु ख्रिस्त तसं कधीच बोलला नाही. तो म्हटला की मी तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला खचित खचित सांगतो. हा त्याचा अधिकार होता. त्याला दुसऱ्या कोणा अधिकाराची गरज नव्हता. कारण ज्या अधिकारवाण्याने संदेश ते बोलत होते, ते अधिकारवाणी ख्रिस्ताची होती. जे शब्द संदेष्टांच्या मुखातून होते, तो शब्द पुरवणारा महान प्रभू देव तो देहधारी झालेला आहे. तो अंतिम परिपूर्ण संदेष्टा आहे. आणि म्हणूनच ज्या भविष्यवाण्या त्या मसियाबद्दल करण्यात आलेल्या होत्या, त्या पूर्णपणे ख्रिस्तामध्ये पूर्ण झालेल्या आहेत. दुःख सहन करणारा देवाचा सेवक यशया 53 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं. मिखामध्ये बेथलहेम गावी त्याच्या जन्माबद्दल आपण शिकतो. त्या सौम्य राजाबद्दल जकर्या 9 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं. ते सुद्धा ख्रिस्तामध्ये पूर्ण झालेलं आहे. योहान 6:63 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं की प्रभू म्हणतो की मी बोललेली वचनं आत्मा आणि जीवन आहेत. हे शब्दाचं जीवन आपल्याला पाहायला भेटतं. ख्रिस्ताचे शब्द ते जीवन देणार होतं. ख्रिस्ताने मनुष्याच्या हृदयाला प्रकाश दिलेला आहे. तो फक्त शिकवतच नव्हता, तर तो सर्व अंधकार काढून टाकत होता. अंधकारमय हृदय सुद्धा तो पूर्णपणे प्रकाशित करणारा होता नाही का. ते आपल्याला शिकायला भेटतं. आणि म्हणूनच ख्रिस्ताबद्दल शिकत असताना त्याने संदेष्टा म्हणून 3 मोठी कार्य पूर्ण केलेले आपल्याला पाहायला भेटते. तो 3 मोठी कार्य पूर्ण करताना दिसतो. पहिलं म्हणजे प्रगटीकरण. ख्रिस्ताने देवाचं पूर्ण सत्य उघड केलेलं आहे. देव कसा आहे जर आपल्याला पाहायचं आहे तर ख्रिस्ताकडे पहा. त्याच्यामध्ये तुम्हाला देवाचं स्वभाव, त्याचं चरित्र आपल्याला पाहायला भेटेल की देव पवित्र आहे, देव प्रेमळ आहे, देव नीतिमान आहे. आणि या सर्व गोष्टी ख्रिस्ताच्या वधस्तंभावर, ख्रिस्ताच्या परिपूर्ण जीवनामध्ये आपल्याला पाहायला भेटतात. देवाची इच्छा ख्रिस्तामध्ये प्रगट झालेली आहे. तारणदायी योजना ख्रिस्तामध्ये प्रगट झालेली आहे आणि ख्रिस्तामध्ये ती पूर्ण झालेली आहे. नियमशास्त्राचा खरा अर्थ सुद्धा ख्रिस्ताने उलगडला नाही का. आपण नेहमी ऐकत आहोत की ख्रिस्ताने त्या त्या धार्मिक पुढाऱ्यांना याची जाणीव करून दिलेली आहे की खरं नियमशास्त्र काय आहे. नियमशास्त्र आपल्या बाह्य कृतींबद्दल नाही, तर नक्कीच बाह्य कृती पण त्यामध्ये आहेत, परंतु त्याची सुरुवात हृदयापासून आहे. एखादा आपल्या भावाचा द्वेष करतो तरी त्याने खून केल्याप्रमाणे आहे. त्याने नियमशास्त्र उलगडलेलं आहे की पहा ती तुमचं हृदय दाखवित. सुवार्तेची खोली त्याने स्पष्ट केलेली आहे. तोच मार्ग, सत्य आणि जीवन आहे. त्याच्याद्वारे आल्या वाचून कुणी पित्याकडे जाऊ शकणार नाही. त्याचं भवितव्य
आपल्याला पाहायला भेटतं. भविष्य सुद्धा त्याने अगदी उलगडलेलं आहे. जर तुम्ही अ, मत्तई 24 पासून तर शेवटच्या अध्यायापर्यंत जर पाहिलं, तर त्याचं अद्भुत पुन्हा येणं, त्यांनी त्याचं न्याय करणं आणि राज्य करणं, त्याबद्दल आपल्याला पाहायला भेटतं, की तो पूर्ण प्रगटीकरण आहे देवाचं. त्यानंतर दुसरं कार्य म्हणजे शिक्षण. ख्रिस्ताने दिलेलं शिक्षण आपल्याला पाहायला भेटतं. दृष्टांताद्वारे त्याने शिक्षण दिलं, जे आपण सुरुवातीलाच पाहिलं, उपदेशांद्वारे. त्यानंतर अ, त्याचप्रमाणे आपल्याला पाहायला भेटतं, की त्या डोंगरावरील अ, जो उपदेश आहे आणि अगदी अंतिम आठवड्यातील त्याचा उपदेश, आणि एवढंच नाही तर त्याच्या जीवनातून सुद्धा त्याने देवाचं राज्य स्पष्ट केलेलं आहे. आणि त्याचं जी शिकवण होती, आपण सुरुवातीलाच पाहिलेलं आहे, की तो अ, अ, अधिकारवाणीने शिकवत होता. त्या शास्त्रांप्रमाणे तो शिकवत नव्हता, नाही का? त्यानंतर अंतःकरणाचा प्रकाश त्याने दिलेला आहे. ख्रिस्त आणि पवित्र आत्मा मनुष्याच्या अंतःकरणाला काय करतात? प्रकाश देतात. ज्या प्रकारे संदेष्टांचं कार्य होतं, त्यांचं त्यांचं पाप उघड करणं, त्यांना त्यांच्या पापांची जाणीव करून देणं, त्यांना पश्चात्तापाकडे त्यांना वळवणं. उदाहरणार्थ, दाविदाला ज्यावेळेस नाथान संदेष्टा त्याच्या पापाची जाणीव करून देतो, तो तूच आहेस म्हटलेला आहे. आहे का? तशाच प्रकारे ख्रिस्ताने सुद्धा जाणीव करून दिलेली आहे. त्याने खऱ्या रीतीने जे अंधकारमय हृदय होतं, ते त्याने तोडलेलं आहे. सत्य समजायला त्याने त्याने नेत्र उघडले. अमावाच्या वाटेवरून जात असणारे जे 2 शिष्य होते, आपल्याला पाहायला भेटतं, की त्या शिष्यांचं पण त्याने काय केलेलं आहे म्हटलेलं आहे? त्याचे नेत्र त्याने उघडले म्हटलेलं आहे. त्याने त्याला पाहिलेलं आहे. कारण तो मन कठीणही करतो आणि तो मन बदलतो सुद्धा. तोच विश्वास निर्माण करणारा आहे. हे जे जुन्या करारातील जे संदेष्टे होते, ते जे काही करू शकत नव्हते, ते सर्व केवळ ख्रिस्तच करू शकलेला आहे. आणि आजही ख्रिस्त संदेष्टा म्हणून कसं कार्य करतो? तर नक्कीच बायबलद्वारे, नाही का? पवित्र शास्त्र ख्रिस्ताचा आवाज आहे. म्हणूनच इब्री लोकास पत्रकर्ता काय म्हटलेलं आहे, की तो प्राचीन काळी आपल्या पूर्वजांशी संदेष्ट्यांच्याद्वारे बोललेला आहे आणि तो या काळाच्या शेवटी आपल्या पुत्राद्वारे बोलला आहे. किती अद्भुत आहे! तो आज आपल्याशी त्याच्या त्याच्या वचनाद्वारे बोलतो. पवित्र आत्म्याद्वारे तो आपल्या हृदयात कार्य करतो संदेष्टा म्हणून. तो हृदय उघडतो, पाप दाखवितो, सत्य तो आपल्याला तो प्रदर्शित करतो, त्याची जाणीव तो करून देतो. मंडळीमधील उपदेशाद्वारे सुद्धा तो ख्रिस्त त्याचं महान प्रगटीकरण आपल्याला पाहायला भेटतं. जेव्हा बायबल आधारित सुवार्ता केंद्रित उपदेश आपण ऐकतो, ते ख्रिस्तच बोलत असतो. त्यानंतर आपला विवेक आणि अंतःकरणामध्ये जी सत्याची जाणीव आहे, तो ख्रिस्त ती सत्याची जाणीव देतो. तो आपल्याला पाप दाखवितो, तो आपल्या या ख्रिस्ती जीवनामध्ये पुढे वाटचाल करण्यासाठी त्याची कृपा तो आपल्याला पुरवितो. म्हणून विशेष करून आपण ख्रिस्ताबद्दल शिकत असताना त्याचं निष्पाप जीवन आपण पाहिलं. त्यानंतर त्याचं जे सेवा कार्य आहे, त्याबद्दल आपण शिकलेलो आहे. त्याने केलेले चमत्कार, त्याबद्दल आपण शिकलेलो आहे. त्याच्यानंतर त्याचे जे अधिकारपद आहेत, त्याबद्दल आपण सुरुवात केलेली आहे आणि तो संदेष्टा आहे. संदेष्टांचा संदेष्टा आहे. त्याबद्दल आज आपण पाहिलेला आहे. उद्या आपण तो याजकांचा याजक आणि राजांचा राजा आहे. आणि त्याचं जे पुढच्या जे आणखी महत्वाची गोष्टी आहेत, त्या आपण उद्या शिकणार आहोत. परंतु आपण इथे थांबूया आणि आपण प्रार्थना करू. देवाला विनंती करू, की प्रभू आम्हाला अ, तो गौरविला गेलेला ख्रिस्त पाहण्यास तू सहाय्य कर. धन्यवादित तारणाऱ्या प्रभू, आम्ही